नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। अनेक महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की मे 2026 महिन्याचा 1500 रुपये हप्ता कधी मिळणार आणि त्यासाठीचा GR म्हणजेच काय शासन निर्णय कधी घेणार। ओके, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण या विषयांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत हा नक्की पहा। ओके, तर महिलांनो, 5 जून 2026 पर्यंत उपलब्ध अधिकृत माहितीनुसार मे 2026 महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील स्वतंत्र GR अपडेट अद्याप जारी करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे अनेक लाभार्थी महिला हप्त्याच्या सध्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला असेल त्यांच्यासाठी तर कॉंग्रॅच्युलेशन मिळाला असेल, तर आता त्यांना सुद्धा पुढचा हप्ता हा मेचा आहे। काही गोष्टी न करता आता तुमचे सगळे EKYC कंप्लीट झालेलं आहे, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे। तुम्हाला जर मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले असेल तर, पण ज्या महिलांचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता नाही आला पण त्यांनी EKYC सुद्धा केलेली आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर आहेत, उत्पन्नाचा क्रायटेरियामध्ये ते सुद्धा बसतात। तर अशा महिलांनी थोडासा वेट करा। मे महिन्यामध्ये तुम्हाला या तिन्ही महिन्याचे पैसेसुद्धा वितरणसुद्धा मिळू शकते DBTद्वारे तुमच्या अकाउंटवर। थोडंसं तुम्ही फक्त वेट करा। आता याच दरम्यान काही माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार मे महिन्याचा 1500चा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कारण की कसं आहे, आता EKYC प्रक्रिया असेल, पडताळणी असेल, आता खूप सारे सरकारी कर्मचारी होते, पुरुष मंडळी होती, या योजनेचा लाभ घेत होते, अशा लोकांना वगळलं आहे सरकारने। आता फक्त पात्र महिला उरलेल्या आहेत, त्यामुळे आता पैसे जमा करण्यास प्रत्येक महिना संपल्यानंतर या वितरणाचे, या योजनेचे आता लेट करणार नाही सरकार। आता लवकरात लवकर पैसे जमा होणार, 2-2 महिने आता उशीर होणार नाही। आता काही अहवालानुसार 15 जूनपूर्वी अनेक महिलांच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते, मात्र याबाबत शासनाकडून अद्याप अजून तरी अंतिम घोषणा करण्यात आलेली नाही आहे। तसेच हप्ता उशिरा येण्यामागचे हप्ता उशिरा येण्यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे लाभार्थ्यांची सुरू असलेली पडताळणी प्रक्रिया। सरकारकडून EKYC, आधार पडताळणी, बँक खाते तपासणी आणि इतर माहितीची छाननी सध्या अजूनही सुरू आहे काही ठिकाणी। याच कारणांमुळे काही महिलांना हप्ता मिळण्यात विलंब होत असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे। त्यामुळे तुमची EKYC पूर्ण आहे का ते तुम्ही चेक करा, आधार कार्ड बँक खात्याची लिंक आहे का बघा, आणि तुमचे खाते चालू आहे का म्हणजे सक्रिय आहे का याची खात्रीसुद्धा तुम्ही करून घ्या। काही वेळेस काय होतं, आपण अकाउंटमध्ये एकही रुपया ठेवत नाही, निदान त्या अकाउंटवर 1000-1500 रुपये तुम्ही ठेवा। अकाउंट चालू ठेवा, ते ओपन ठेवा, त्याच्यानंतरच तुमचं अकाउंट चालू असेल, लिंक असेल, EKYC झालेली असेल तरच तुम्हाला DBTद्वारे तुमच्या अकाउंटवर लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे येतील। आता आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजेच की राज्य सरकारने अपात्र लाभार्थ्यांवर आता कारवाई करण्याचा इशारासुद्धा दिलेला आहे। चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांची तपासणी सुरू असून अशा प्रकरणांमध्ये वसुलीची कारवाई देखील केली जाऊ शकते। तसेच ज्या महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत त्यांच्यासाठी देखील दिलासादायक बाब आहे बातमी आहे की शासनाने स्पष्ट केले आहे की पडताळणीनंतर पात्र आढळणाऱ्या महिलांना पुन्हा योजनेत समाविष्ट केले जाऊ शकते। त्यामुळे ही महत्त्वाची बाब आहे। आता काही महिलांनी काय केलं होतं, EKYC करताना चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला होता। आता त्या पात्र असून सुद्धा त्या या योजनेचा त्यांना लाभ मिळत नाही आहे, म्हणून आता सरकारने स्पष्ट केलं आहे की आता परत पडताळणी होणार आणि पडताळणीनंतर पात्र ज्या महिला आहेत त्या महिलांना योजनेमध्ये पुन्हा समाविष्ट करणार आहे सरकार। म्हणूनच बहिणींनो, कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका। सोशल मीडियावर फिरणाऱ्या त्या चुकीच्या तारखा आहेत, अप्रमाणित तारखा किंवा मेसेजवर तुम्ही विश्वास ठेवण्यापेक्षा शासनाच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवा। बातमी तर येतीच आणि मी सुद्धा माझ्या या चॅनलद्वारे कमी शब्दामध्ये बरोबर माहिती देण्याचं काम तुम्हाला करतो, त्यामुळे माझ्या या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मे 2026चा GR अजून आलेला नाही आहे, हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे, परंतु अंतिम तारीख शासन निर्णय आल्यानंतरच स्पष्ट होईल। जे की तारीख आल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच या नवीन व्हिडिओमार्फत सांगण्याचं काम करीन। तुमच्या खात्यात मार्च आणि एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे का ते तुम्ही मला नक्कीच सांगा। नसेल जमा झाला तरी सांगा, जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।